गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजची सकाळची सुरुवात चहा नाश्त्याने झालेली आहे. आज कोणतेही काम स्टार्ट केलेलं नाही आहे. फर्स्ट काम मी आज चहा पिण्याचं आणि उपमा बनवण्याचे काम सुरुवात केलेली आहे. त्यासाठी मी रेसिपी अपलोड करत आहे. तुम्हाला कशी वाटली ते सांगा मला कमेंटद्वारे मला सांगू शकता. फर्स्ट टाईम मी चहा पिला त्यानंतर उपमाची तयारी करायला घेतली. त्या उपमासाठी पहिल्यांदा मी फर्स्ट टाईम रवा भाजलेला आहे. तर रवा भाजलेल्याचा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. आता मी उपमा फोडणी टाकत आहे, त्याचा व्हिडिओ बनवत आहे. उपम्यासाठी पहिल्यांदा मी पाणी गरम करत ठेवलं, कारण उकळतं पाणी टाकल्यानंतर उपमामध्ये गाठी होत नाहीत आणि उपमा सळसळीत होतो, मोकळा होतो. त्यानंतर इकडे बाजूला कढईमध्ये तेल गरम ठेवलेलं आहे. तेल टाकून तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे. जिरं मोहरी टाकल्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा टाकणार आहे आता मी. तेल गरम होत आहे. त्यानंतर जिरं टाकलेले आहे. जिऱ्याचा आवाज येतच असेल तुम्हाला. ओके. त्यानंतर मी आता कांदा टाकत आहे. कांदा, मिरची आणि कोथिंबीर ऑलरेडी मी चिरून ठेवली होती, कारण उपमा हा कांद्यापासून नाही. त्याला आधी तयारी थोडी करावी लागते, तरच उपमा तयार होतो. आता कांदा मी भाजत आहे. कांदा भाजण्यासाठी त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. कारण कांदा पटकन भाजला जातो कांद्यामध्ये मीठ टाकल्यानंतर. आणि थोडी चिमूटभर साखर पण टाकायची, त्यामुळे उपम्याला छानसा कलर होतो. कांदा मी परतत आहे. कोणाकोणाच्या घरामध्ये उपमा बनवला जातो सकाळी सकाळी, ते मला कमेंट करून पण सांगा. कांदा मी परतत आहे. लाल होईपर्यंत भाजायचा कांदा. आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ मी बनवत आहे यूट्यूबला. कोथिंबीर चिरत आहे मी. तुम्हाला दिसत नसेल, थोडा फोनचा प्रॉब्लेम आहे. कोथिंबीर सध्या मी चिरते आहे. तर कांदा बघा, कांदा हलवत आहे. मिरची टाकलेली आहे ऑलरेडी, कारण आमच्या जास्त तिखट कोण खात नाही. थोडीशीच मिरची आहे माझी. आता मी थोडी साखर टाकत आहे, चव येण्यासाठी, कलर येण्यासाठी. पोहेला आणि उपीटला थोडीशी साखर टाकल्यानंतर चव येते, मग थोडी साखर टाकायची. त्यानंतर आता मी बघा गरम पाणी ओतत आहे. उकळतं गरम पाणी उकळत आहे, टाकत आहे. त्यामुळं मला कलर पण चांगले होते आणि गाठीच होत नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की गरम पाणी का ठेवलेलं आहे. मला गरम पाणी का ठेवलेलं आहे, पाणी चांगलं उकळं आलं की रवा फुलतो आणि ते पण छान लागतं चवीला. तर वरनं मी कोथिंबीर टाकलेली आहे. मला वाटलं थोडं मीठ कमी पडलेलं आहे, म्हणून परत आणि मी मीठ टाकलेलं आहे. तर पाणी उकळूपर्यंत मी बाहेर प्लेट्स आणायला गेलेले आहे, कारण प्लेट आमच्यात खूप स्वच्छ लागतं. ते प्लेट स्वच्छ चमचा धुवून घेते मी जेवणाच्या आधी. रात्री जरी भांडी स्वच्छ धुतलेली असली तर सकाळी उठल्यानंतर सगळे भांडी मी स्वच्छ पुन्हा धुते आणि त्यातच जेवण करते. भांडी आणायला म्हणजे प्लेट्स आणायला गेली बाहेर. प्लेट आणून ठेवलेले आहे मी. माझ्या शेजारीच बेसिन आहे, त्यामुळे काही नाही इश्यू आहे. सध्या उन्हाळा आहे, सगळीकडे ऊन चालू आहे. तुमच्याकडे पाण्याचा इश्यू आहे का?
ते मला सांगू शकता कमेंट करून. अजून थोडं काहीतरी काम आटवलं असल्यामुळे मी पाणी उकळोपर्यंत दुसरं काहीतरी काम करायला गेलेली आहे. आता जस्ट थिंकिंग मला आवडत नाही मी का बाहेर गेले होते. अजून काय आज स्पेशल तुमच्यामध्ये नाश्त्यामध्ये काय बनवत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. हो, तो कचरा उचलण्यासाठी मी खाली कापलेला कांदा त्याचा कचरा उचलण्यासाठी मी गेले होते. कोथिंबीर निवडून केली होती ना खाली, हां, तो उचलण्यासाठी मी गेले होते. प्लेटात धुत आहे मी. पाणी उकळलं आहे, हे बघा तुम्हाला दिसते पाणी उकळलेलं. अशी मल्टीटास्किंग काम करत असते मी. एक काम चाललं की दुसरं काम करत असते. त्यानुसार काम पटापट होतात. आता मी रवा वैरत आहे. तुमच्या भाषेत काय बोलतात मला माहीत नाही. आम्ही तर म्हणतो वैरला. त्यामध्ये उपीटमध्ये रवा टाकलेला आहे, गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे रवा. माझ्या काही हे उपीट करताना काही मी टिप्स दिल्या तुम्हाला उपयोगी पडतील. पण सगळेजण उपीट करतात त्यांच्या पद्धतीने करतात. पण काही मी टिप्स सांगितलेत. कांदा, साखर, गरम पाणी हे उपयोग घ्यायचे आहे. साऊथचे उपीट छान असतात बोलतात. साऊथचे उपीट आणि शिरा, साऊथचे सगळेच पदार्थ छान असतात. इडली, डोसा, पण त्यामध्ये उपमा पण येतो. उपमा पण साऊथचा छान असतो. झालेला आहे. त्यावरून अजून मी कोथिंबीर टाकलेली आहे. होत आलेला आहे माझा उपमा. थोडं क्वालिटी दिसत नाही आहे तुम्हाला, कारण मी एका हातात मोबाईल घेतलेला आहे, एका हातानं हलवत आहे, कारण ते करपल्यानंतर ते चांगलं लागणार नाही म्हणून मी हलवत आहे. ते झाकून थोडं 2 मिनटं वाफ येऊ द्यायची. आता माझा मुलगा उठला म्हणून त्याला मी उठवायला गेलेली आहे. तो काय म्हणतोय बघा. त्याला उपीट खायचं नसतं, पण जास्तीत जास्त आमच्या घरात जास्त पोहे आवडतात, पण मी आज उपीटचा प्लॅन केला होता. विचार करते कधी उपीट होते, कारण दुसरी पण कामं असतात ना सकाळ ती करायची असतात, त्यामुळे गडबड होते. ताट धुतलेले आहे मी, आता ताटे पुसत आहे. प्लेटमध्ये पटकन थंड होणार नाही म्हणून मग छोटी ताटं प्लेटच घेतलेली आहेत मी. उन्हाळा असल्यामुळे जास्त गरमीत पण खाऊ वाटत नाही ना, म्हणून मी छोटी ताटं घेतलेली आहे. कचरा साफ केला. किचन पट्ट्यावरचा जे कचरा होता ते मी साफ केलेला आहे. आता बघा माझं पूर्णपणे उपीट तयार झालेलं आहे. मी सर्व करत होते. उपीट तयार झालेलं आहे. मिस्टरांना मी विचारलं वाढू का उपमा, तर ते थंड होईल वाढून ठेव ताटामध्ये. तर आता मी ताटामध्ये वाढत आहे. काही पदार्थ माझे छान होतात, म्हणजे मी स्वतःचंच कौतुक करत नाहीत. काय होतात, काही बिघडतात. एवढी काही मी अन्नपूर्णा नाही आहे, पण ट्राय करते एक पदार्थ चांगला करण्याचा, जीवत नाही. पण जेवढं तुम्ही त्यामध्ये मन लावून काम कराल तेवढंच तुमचा पदार्थ चांगला होईल. म्हणजे त्यामध्ये आपलं पदार्थ करताना त्यामध्ये आपलं मन दुसऱ्याकडे भटकटलं नाही पाहिजे. त्या पदार्थावरती प्रेम असला पाहिजे. तो पदार्थ खूप चांगला होतो. बघा, एक मी तुम्हाला दाखवते आता माझं उपीट झालेलं कसं केलेलं आहे ते. बघा कसं झालं आहे हे उपीट. ते माझं छान असेल. बघा, तुमच्याकडे असेच करतात. मी टॅमॅटो नाही घालत. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं टॅमॅटो नाही घालत. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला मला ते सांगा, कमेंटद्वारे सांगा.